केळुसकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलंय आणि योगेश आणि संदेश यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे शेंगाणा देवस्थान वाईकरवाडी यांच्याकडून तिन्ही बुवांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद 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 माऊली. अमीन मातोड हा माई हॅल हॅल अरे शार्प करावं हॅल हॅल पेटीला लिहून द्या. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि 5 मिनिटं अधिक घेतली. त्या लेवलला काय बोलले नाहीये. मी सुरुवातीला थोडस बोललेलो पण निभवाडी तेवढं मला सिरियस घेतलं नाही. त्याच्यामुळे एक फक्त महत्वाचा मुद्दा आहे. तुकाराम महाराजांचा 65 लाखाचा विषय तिथे किंवा मिटला पाहिजे. नाहीतर तुमच्या अध्यात्मावर किंवा काळातील दाखल्यावर थोडस विरजन पडेल. आता तुमची जी काही डायरी आहे ती आज त्यांना काढून दाखव. त्याच्याकडे तो अभ्यास नाही त्याला कोणीतरी दिलेला हा का त्यांनी वाचलाय तेवढं अभ्यास कोण आहे. या मुद्द्यावर दुसरे असतील तर तुम्ही क्रॉस केले नाही असता. त्यांच्याकडे मुद्दे इलेले असतात तेवढेच मांड करते. पण तो मुद्दा मात्र मिटवा नाहीतर उगाच महाराजांवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यासारखा तो विषय आहे. माझा आणि त्या विषयाचा काही संबंध नाही. तेवढंच फक्त तुमका सांगूचा. पण एक मायबाप भजनी शोधे या शेंगाणा देवस्थानच्या सर्व कार्यकर्त्यांना सभासदांना मी मनापासून धन्यवाद देईन की 2 वर्षापूर्वी जे आमचे वागणेकर बाबा जो अवतार धारण करत होते तो आता दिसत नाहीये. कारण प्रार्थनेच्या म्युझिकच्या पूर्वी जे बुवा सडेबोड अर्धा तास बोलायचे त्यांनी भजनाची परंपरा जोपासायला सुरुवात केली आहे. एक तर जोरदार वागणेकर बुवांसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. रुद्र आणि वैभव वाईकर यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. शालीचा बुवा विषय काहीतरी सांगितला पण मला तेवढा काय तो समजला नाही. पण तुमच्यामध्ये जो बदल झालाय हे मला जाणवतो आणि असाच बदल हीच परंपरा आहे लक्षात ठेवा. आज तरुण वर्गाला किंवा पेटव किंवा बदलव म्हणणाऱ्यांना थोडस त्रास होतो नाही असं नाही. पण 100% मी खात्रीने सांगतो आजची जी भजनं आहेत नक्की त्या शेंगाणा देवापर्यंत 100% पोहोचणार आहेत. कारण परमेश्वराचं नामस्मरण करतो ह्याच्यात थोडेसे गेले असं पण तेवढे आज बाहेर पडले. तुमचे घेतला हा तिन्ही बुवाला 200 रुपयांचं बक्षीस आलं होतं. मनापासून धन्यवाद. ठीक आहे बुवा मला काय आज माझा त्यांनी रिस्पेक्ट ठेवला बऱ्याच वर्षानंतर. मनापासून बुवा तुम्हाला अजून गजर आहे तुमच्याकडे तरी पण तुम्ही बोला. तुमचं बोलणं मी घेणार ह्याचा तेवढा घेणार कारण तो मला गर्व झाला म्हणून सांगतात. मग गर्व कोणाला नाही ज्याला तो बाप श्रीकृष्ण त्याचा जन्म भरतीवासात झालो. तुमका गर्व नाही काय मला अशी पेटी तुमका झक मारीत वाजवूची लागलीच ना ती शेवटला तो गर्वच तो नाही वाजवू हवी नाकारतच नाही. पण सुरुवातीत तुम्ही वाजवत असतात ना तर जरा मजा येते असते. पण तो टायमिंग मध्ये तुमचा आटापला लवकर त्याच्यामुळे मग रपेटून दिला. आता तुमच्या भजनाबद्दल आजचा परफॉर्मन्स 100 पैकी 100 भाग तुमका प्रामाणिक सांगते. खूप सुंदर अशीच परमेश्वरा तुमका 100 वर्षाचे जगणार ते 100 वर्षापर्यंत असेच वागे तुमच्या मुखातून होऊ पाहिजे. काय हा आज मला या मालवण कट्टावासियांना सांगून देऊचा हा की पूर्वीच्या काळी नारदमुनी होऊन गेले, महाभारतात शिखंडी होऊन गेले. मग तुम्ही हवी शोधूचो की सिंधुदुर्गातल्या भजन क्षेत्रामध्ये सध्या तो चकुली मामा कोण हा. आज भजनी बुवांमध्ये कळी करणारा बुवा कोण हा. या मायबाप भजनी शोधाने शोधूचा हा. आज हे क्लेश का नाही झाले होते त्याला प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. ह्या माका सांगूचा बाकी काय नाही. चकुली मामा शोधा बाकी माझं म्हणणं काय नाही.
का म्हणतोय, सुरुवातीला ज्यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी मला प्रल्हाद शिंदेच्या आवाजाची उपमा दिली. मी प्रामाणिक सांगतोय त्यांच्या नकाची सर माझ्याकडे नाही, पण भजनामध्ये ज्यावेळी मी एंट्री केली त्यावेळेपासून हे गाणं मी म्हणतोय आणि त्यांनी उपमा दिली म्हणून प्रल्हाद शिंदेची फक्त मी आठवण. श्रीहरी नगर पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ही गाणी ऐकायला तर मॉनिटरला देऊन द्या, काय प्रॉब्लेम आहे. हेल्प 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 हेल्प, हा अशी लेवल आहे. फीडबॅक आला पाहिजे. हेल्प हेल्प हेल्प. कोणी खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि याने पण म्हणजे जसं भजन पाहिजे त्या पद्धतीतच बोणी भजन केलं. प्रामाणिक सांगतोय मी आणि तरुण वर्गाला सांगतोय, अशीच भजनं जर झाली, आज मी प्रामाणिक सांगतोय, मे महिन्यापासून एवढे कार्यक्रम केले पण एवढी गर्दी मी माझ्या मे महिन्यात कुठेही वारीला बघितली नाही. तर जोरदार आपल्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवूया. काय आपल्याला एक सवय झाली आहे, माऱ्या पेटल्या पाहिजेत, सगळं आम्हाला पण मान्य आहे, आम्ही त्याच पद्धतीतून पुढे आलेले बुवा आहोत. पण समोर आज वाजदेकर म्हटल्यावर ज्या लेवलला बोलणारे नेतृत्व आमच्या सिंधुदुर्गातलं ते पण शांत आहे. अशा बुवाला जर आपण मित्रांनो आणि भगिनींनो जर बोललो ना तर शेवटी चर्चा ही भजनाचीच होते. लक्षात ठेवा, आज त्यांनी अजिबात दोन्ही बुवाला फक्त काय सांगितलं, हा टायमिंग वर भेटवता. प्रार्थनेच्या वेळी बुवा तुम्ही चुकलात, बुवा थोडंसं आवाज येत नव्हता, मग त्या प्रार्थनेच्या वेळी थोडं मी पूर्ण भजन थांबून साऊंडवाल्यांना सांगू काय, म्हणून मी त्याच ह्याच्यात म्हटलं ना, काय आजूबाजू त्या रागाच्या गेले काय सांगा, म्हणजे पण काढूची म्हणून तुम्ही काढताच काय हो. मग तुम्हाला मी सांगते, गजरा तुम्ही माका नाहीसो का, तुमचा मन जर समाधान होत असत तुमचं मी काय बोलायचंय नाही. तुम्ही देवा शपथ सांगतोय, 11 दिवस जसं आपण गणराया पुजतो तसं तुमका पुजतो. देवा शपथ सांगते, आज असं तुमचं आज कार्यक्रम तुमचं काय वाटला. आज एक आपल्या मनात एक भीती असता की वागदेकर नाही सोबत करू, वागदेकर आज वाटणार, खरं सांगा तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा नाही ना, बदल वाटलो ना काल बुवा मी सांगतो. आणि ह्याची आज सिंधुदुर्गात गरज आहे. काही बुवा सांगतात ना, हे वागदेकर नाही आता बोलणार नाही. होय वागदेकर आता बोलणार, अरे बोलणारे म्हणजेच बदल झाले ना त्यांच्यामध्ये. व हेच ठेवा, लोक थोडे दिवस नाराज होतील तर काय फरक पडतो नाही, लक्षात ठेवा. हा बाबा गजरामध्ये इज्जत थोडीशी ठेवला म्हणजे व्यवस्थित गेलो. शेवटचा माझी नाक मोडला माझा सगळा म्हणजे हवेच लावला. हा ते सगळा 65 लाखाचा काहीतरी माल विकल्याने म्हणून तुकाराम महाराजांनी हे नाही म्हणून सांगलेली आहे. तो फळा तो एकदम तुमच्या मार्गावर बोट ठेवलेला होता, कारण तुम्ही पुराणातले दाखले सांगता त्या विषयावरती बोललो. मी म्हणतोय तुम्ही म्हणतात तर योग्य मी सांगतो, मला माहितीच नाही 65 लाखाचा विकल्याने गेला. मी उघडत होता, तुम्ही काय सांगला असता पुराणातला त्यांना उत्तर द्या. 65 लाखाचा नसत तर मी म्हणते 65 नाही पण 70-80 लाखाचा विकलेली असत तर तुला काय करता होता, त्यांचा खरा पण ना. शेवटला उगाच काढलं
घड नाही तो वादळापूर्वीची शांत माका काय बोलावं तेव्हा शपथ करते माका बोला नको बघा माझी इज्जत आधी सगळी घालून बसते कट्ट्यावर कट्ट्यावर एक टेन्शन असतं की दरवर्षी एक तरी वारी या कट्ट्यावर करतोय यावर्षी एक मनात माझा संशय होतो यंदा होत नाही की नाही पण त्या वाईकर वारीला त्या शेंगाणा देवांचा घडवून आणल्या एंडिंगला का असू द्या पण या मालवण कट्ट्यावर माझी दरवर्षी प्रमाणे एक बारीक बुवा झाली आता मी शांत झोपाल आता टेन्शन नाही मला बरोबर सांगतोय दरवर्षी या सामान देवीकडे असू दे किंवा पंचक्रोशी माझे इथले मित्र परिवार मकरंद तर आमचं काय तयारीतच असतात हा माझी ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे परम मित्र गणेश वाईरकर माझे जवळचे मित्र आहेत त्यांचा वाढदिवस आहे एकदा जोरदार आपण सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा केक जर आणला असेल तर माझी 5 मिनिटं वाढवा आणि केक कापून घेऊया कापूया ना वाईरकर साहेब गणेश वाईरकर स्टेजवर यायचंय आणि संदीप लेकर 5 मिनिटं वाढवून देणार गणेश वाईरकर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळाचे सदस्य धरणीचे कार्यकर्ते गणेश वाईरकर यांनी स्टेजवर यायचंय आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ होय हो त्याला संबंध निर्माण झालो छत्रपतींची 2-3 गाणी म्हणतो गुवाणी बाहेर गेले का भीती वाटते पण आज त्यांचा सगळा माफ काय बोलणार नाही गुवाणी सांगितलं आम्ही तिन्ही एका वयाचे आहोत माझा वय तुमच्याशी जोडू नका मी एकदम कोवळा असेल
उगाच या आणि तुम्ही सांगितलं बुवा तुमचे आभार मानतो हा. म्हणजे भजनातलं तुम्हाला खूप कळतं म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही भजनाची गाणी अभ्यासक आहात. तुम्ही सांगितलं की लोकी बुवा पंचम पर्यंत जातो आणि वागदेकर बुवा धैवत पर्यंत जातात आणि अशीच प्रगती बुवा झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मग माका एक सांगा बुवा की मला तुम्ही आता पहाडी आवाजाची जी भाषा म्हणता तुमका त्या शेंगाड देवाची शपथ आहे त्याच्या पुढे त्यांना म्हणा करा जो माझ्यापेक्षा एक स्वरात दोन स्वरात अधिक आहे त्यांना म्हणा करा ना. क्लिअर करू बोलतो अरे तुझ्या किडे किती आहेत ते सगळ्यांनाच माहिती नाही होत माखानी कुटुंबांना जास्त माहिती समजला. आणि मग मी माझा शब्द सांभाळून असतो मी ठरलेल्या बारींपैकी शेवटची बारी बोललो आयुष्यातली शेवटची बारी नाही बोललो आहे. आणि आयुष्यातली शेवटची बारी झाली का मग तू राजाच झालं महाराष्ट्रातलो तुला कोण रोखणार होता. अरे किती अतिरे म्हणजे बाकीचे सगळे घोटियांनीच खेळा घेतात सिंधुदुर्गात तूच पेटी वाजवता. जेव्हा मी सांगलंय ना पेटी वाजवतो सुंदरच वाजवतो अतिरे होता ना ते. आता करू ह्याच्यावर बोलवलं गाई सारखं असंच कर भजन बघा अंदाज सगळ्यांना करतो काका एकट्या तेव्हा. आता ज्यांचा आम्ही या मंडळाने वाढदिवस साजरा केला ते सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य गणेशजी वाईकर यांच्याकडून तिन्ही पोरांसाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. व यावं गाई ती लावल माळा काजळ घाला
लागले कामाला तिला कामावरती संगतीला एवढं कानाने बालू करायला साहेबांच्या लग्नाचा निमंत्रण एवढं घेऊन आला परतीचा निरोप पाठविला हाताला आणला तुम्ही लागला गेले नायाला आम्ही जातो खाल्ला राहिला चालत दिला हे कर्तव्य आम्ही लग्नात उभं करून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायचं हे कदापि शक्य नाही कानाची देवली केला आधी ठीक आहे जी पंचरत्न होऊन गेली त्यांची थोडक्यात फक्त मी आठवण करतो कारण आज जे आम्ही बुवा आहोत हे मी युट्यूबच्या माध्यमातून नेहमी सांगत आलेलो आहे तरी पण माझ्या तरुण वर्गाला या गोष्टीचं भान असलं पाहिजे की आज आपण या भजन क्षेत्रात आहोत या पंचरत्नाने जे झाड लावलंय त्या झाडाचे आम्ही कुठेतरी सर्वजण पाला आहोत मग ती कुठल्या ना कुठल्या प्रत्येक आमच्या त्या पट्टी आहेत कदमबोळची पट्टी आहे मग चिंतामणीची पट्टी वेगळी आहे आमच्या पाटील बुवांची वेगळी आहे सुधार बुवांची वेगळी आहे या लहान लहान मुलांना समजलं पाहिजे की कदम बुवा कोण होते पाटील बुवा कोण होते खोपकर बुवा कोण होते काशीराम परब बुवा या मालवण कट्ट्यावरचं एक रत्न आपल्यातून निघून गेले लक्षात घ्या काशीराम परब बुवा यांची खासियत म्हणजे पेटीवर बसल्या पेटीच्या समोर बसल्या जिथल्या तिथं गाणं रचवणारं महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे काशीराम परब बुवा भजन कसं असावं आता त्यांचं एक गाणं आहे बघा एका कावळ्यानं गरुडाची केली नकल जीव फुकटचा गमवून बसला नव्हती त्याला अक्कल काय सुंदर त्यांची काव्य असायची असं काव्य मी या कट्ट्यावर आलो म्हणून मोठेपणा सांगणारा बोळ आहे मी थोडासा सडेतोड बोलतो काही भजन रसिकांना आवडत पण नाही माझी भजन किंवा बतावणी पण आहे ते आहे काशीराम परब बुवा यांच्या एवढं सुंदर काव्य करणारा मी माझ्या कारकिर्दीत सध्याच्या घडीला भजनी बुवा बघितलेला नाही आमचे श्रीधर मुलगेकर हे पण त्याच पद्धतीचं काव्य बनवतात बरोबर बोलतो असं त्यांचा म्हणणं ते माका म्हटलं असते का तुम्ही देव असाच देवा शपथ फक्त त्या 65 लाखाचा विषय मिटवा नाही तर तुमचा एक भक्तो लागतो आणि वागदेकर बुवांका अध्यात्म या विषयावर भक्तो लागलो मी खपून घेणार त्यांनी मला आता मेसेज पण वाचून दाखवले असं म्हणजे असा कुठे नाही आलेले असू शकता त्यांचाही बरोबर तुम्ही जर तो मुद्दा 65 लाखाचा बोलला असतो तर तुम्ही पटवून देऊ मी ते आजच्या दिवसापुरता जज आहे तुमचा आज जज आमचे बाहेर गेले गोहादरला गेले
गजल चालू करतोय. 15 मिनिटं शिल्लक आहे, त्याच्यात योगेशला परत 5 मिनिटं द्यायचे. इकडे तिकडे 5 मिनिटं झाली तर जरा सांभाळून घ्या. बघा एक वाढदिवसाचा कार्यक्रम झालेला. खोट्याला इथे माल लवाडीच्या दुनियेत लवाडीला इफेक्ट द्यायला. खोट्याला इथे माल लवाडीच्या दुनियेत सत्य पचेला गुणाला ऐसी जगाची रीत. कर्माचा हिस्से करू कठोर. सांगतोय वयस्कर लोकांना सांगतोय या नारळाच्या गाडीवर बसून त्या गोष्टी चांगल्या सांगितल्या पाहिजे. जसं भारतीय कोणी सवाल कोणी सांगितलं. माझ्या तरुण वर्गाला सांगतोय ज्या कर्माने आपण दुसऱ्याला छळत आहोत तेच कर्म आपलं सर्वांना करणार आहे. तुमच्याकडे किती पैसा असू दे, कितीही धनदौलत असू दे, कुणाला वाईट मित्रांनो चिंतू नका. आज या बारीचं त्याने सौजन्य केलंय. सन्माननीय अजितजी सावंत आमचे मनाची सीमा होते, आमचे जवळचे तुझे पाहुणे. मगाशी आम्ही या ठिकाणी जेवायला गेलो, त्या ठिकाणी चर्चा चालू होती. आमचे किती बुवा एकत्र होतो. गोरगरिबांचे कैवारी म्हणून सन्माननीय अजितजी सावंत हे या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. एकदा जोरदार आपण सर्वांना अजितजी सावंत यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. हे सोपं नाहीये. पैसा कित्येकाकडे अनेक असतो, पण आज त्यांचा तो पैसा इथे चांगल्या कामासाठी बुवा वापरला गेला. कुठल्या मित्राला दुबारासाठी ते पैसे देत नसतील, पण इथे धार्मिक कार्यक्रम आहे आणि हे पवित्र स्थान आहे आणि या पवित्र स्थानामध्ये त्यांनी पैसा खर्च केलाय. तो भगवंत त्याला दाम दुप्पट
परत पोच करेल, लक्षात ठेवा, हा माझा शब्द आहे म्हणून सांगतोय बघा. सर्वांचा याचे पाहिजे मोठं ठेवलं. परमेश्वराकडे जाते वेळी नतमस्तक होऊनच आपण पुढे गेलं पाहिजे. तुमच्याकडे किती पैसा असू दे, त्या वारीला येऊन फक्त एक वाक्य मात्र लक्षात ठेवा. आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि गोविंद तशी आपल्या आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा मित्रांनो. तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, काहीही कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. गुरु आपल्या आयुष्यात अनेक येतात, सद्गुरू महत्वाचा असतो. आपण जे वेगळ्या मार्गाने जातो, चुकीच्या मार्गाने जातो, त्या चुकीच्या मार्गाकडून सन्मार्गाने आपल्याला आणणारा तो आपला सद्गुरू असतो, गुरु असतो. लक्षात ठेवा, गुरु करणं, सद्गुरू करणं कुणालाही चुकलं नाही. ऐका, एकदा योगेशसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मी माझ्याकडे बसतोय म्हणून मोठे पण नाही, पण तुम्हाला प्रत्येकाला मान्य करावं लागेल की सिंधुदुर्गात योगेश एवढा ढोलकी वादक दुसरा सध्याच्या घडीला नाही. हे प्रत्येकाला, मी मालवण तालुक्यातला आहे, मी देवगड मधला आहे, किंवा माझ्याकडे बसतो म्हणून नाही. चव्हाण बुवा पण नेहमी त्यांची तारीफ करतात, वागदेकर बुवा आज करतील अशी अपेक्षा आहे. बघूया, चला.
आध्यात्मिक माहिती. अध्यात्म म्हटल्यावर आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराला बोललं पाहिजे. आपल्या परशुराम बुवांचा एक गजल आहे बघा. मला कळवळ लावलं आता मगाशी आमच्या वार्तेकर बुवांची विटेस संबंधी बुवा माहिती दिली. प्रामाणिक सांगते हो पंडित अशी माहिती क्वचितच ठिकाणी आहे. त्याच्यासाठी वाचन लागतं आणि ते वार्तेकर बुवा प्रामाणिकपणे करतात. हा त्यांच्यातला जो बदल आहे खूप म्हणजे खूप त्याला भविष्यात हळूहळू करून देते. आता मोठं असेल त्याला वाटत असेल की मी तिथे आहेत म्हणून मोठेपणा करतोय तर अशातला विषय नाही बुवा. 100% बुवा हा जो तुमच्यात बदल झालाय तो तुम्हाला चांगल्या मार्गाकडेच नेणार आहे. या ठिकाणी एक जाहिरात आणि 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची चांगली संधी आहे. सेवा स्पर्श फाउंडेशन 10वी 12वी नंतर शिवपुत्र देवा तू दया घना तुला मोरया
आहे